माढा ग्रामीण रुग्णालयातील गंभीर प्रकरणाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे। प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःच स्वच्छता करण्याचा प्रकार घडला होता। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार ताजा असतानाच माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेच्या रूमची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारीच न आल्यानं प्रसूती झालेल्या पत्नीनं पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा प्रकार घडला होता। दरम्यान ही घटना घडून 4 दिवस लोटून गेले असतानाच माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह सत्ताधारी विरोधी गटातील एकही लोकप्रतिनिधीकडून तसेच स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडून देखील रुग्णालयाची व त्या महिलेची साधी विचारपूस देखील केली गेलेली नाही। यावरून लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता समोर आली आहे। घटना घडताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक, सफाई कर्मचारी, इन्चार्ज सिस्टर या तिघांना जबाबदार धरून शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावली आहे। शिवसेनेचे शंभू साठे यांनी ही घटना समोर आल्यानंतर ऑनलाईन माढा सातत्याने या प्रकरणावर आवाज उठवतोय। शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी रुग्णालयाला व त्या महिलेच्या घरी जाऊन व्यथा जाणून घेतली आहे। मात्र माढा मतदारसंघात एकाही लोकप्रतिनिधींनी ही घटना गांभीर्याने न घेता असंवेदनशीलतेचं दर्शन घडवलं असून याबाबत संतप्त प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत। निवडणुकीच्या काळात हरणाच्या गतीने पळणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्येप्रश्नी कधीही गती येणार ते पाहावं लागणार आहे। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।